पीएम किसान सन्मान निधी योजना आणि या योजनेअंतर्गत 23व्या हप्त्याचे वितरण आज दिनांक 20 जून रोजी पार पडणार आहे आणि हा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील सुमारे 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती आजपासून किंवा आजच जमा होणार आहेत। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता हा एका दिवसामध्ये वितरण पार पडते, परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती वाजता पैसे येतील, आमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला किती वाजता सुरुवात होईल, जेणेकरून आम्ही आज बँकेतून जाऊन आमचे पैसे काढून घेऊ, असा देखील प्रश्न अनेक शेतकरी विचारतायत। चला याबाबतची अधिकृतपणे आलेली माहिती घेऊया, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे कधीपासून जमा होतील, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि सविस्तर प्रक्रिया संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। लक्षात घ्या, राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण प्रत्येक हप्त्याच्या वेळी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होत आहे। यामध्ये फार्मर आयडी असेल, फार्मर आयडीचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे, कारण लक्षात घ्या, पीएम किसान सन्मान निधी योजना असू द्या किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना असू द्या, पीक विमा असू द्या, कर्जमाफी असू द्या, शेतकऱ्यांसंदर्भातील ज्या काही सर्व योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी आता तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक सोबतच तुमचे फार्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक असणार आहे। कारण ॲग्रीस्टॅक आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन आयडी बनला आहे, जो की सर्वत्र तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे। म्हणूनच तुमचे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत आता येणारा हप्ता देखील मिळणार नाही। अनेक ग्रामीण भागामध्ये अजूनही अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे फार्मर आयडी अथवा ॲग्रीस्टॅकवर नोंदणी नाही आणि या एका कारणामुळे शेतकऱ्यांचे अनेक निधीचे पैसे देखील बंद झालेले आहेत। म्हणूनच फार्मर आयडी काढला नसल्यास लवकरात लवकर तुमचा फार्मर आयडी वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या जवळील सीएससी सेंटर माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही काढून घेऊ शकता। चला आता आपल्या व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की किती वाजता या हप्त्याचे वितरण होणार आहे। तत्पूर्वी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनांसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लक्षात घ्या, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधि की 23वीं किस्त के तहत लक्षात घ्या, आता यामध्ये देशातून किती शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत तर बघा 9.44 करोडहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत हे 2000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच की देशातील 9.44 करोड आणि राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता येणार आहे। आता यामध्ये 18,880 करोड रुपयांचा निधीचे वितरण होणार आहे। किती? 18,880 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण उद्या आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आणि यासाठी बघा कार्यक्रम कधी आहे तर 20 जून 2026 रोजी दुपारी 3:45 म्हणजेच की लक्षात घ्या 3:45 पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण प्रक्रिया पार पडणार आहे। परंतु मागील हप्त्यावर आपण पाहिलं होतं की 3 वाजता हप्ता येईल सांगण्यात आले होते, परंतु वितरण काही शेतकऱ्यांना 1 वाजता 2 वाजता देखील आले होते, अगदी कमी प्रमाणामध्ये। ते काय येतं तर टेस्टिंगसाठी काही अकाउंटला आधी पैसे पाठवले जातात, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 4-5 वाजल्यापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांना मागील नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला होता त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणारच आहेत। त्यासोबतच ज्यांनी या कालावधीमध्ये आपले नवीन फार्मर आयडीवर किंवा आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे त्यांच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतात का नक्की कमेंट करून सांगा। योजनेसंदर्भातील तुमचे इतरही प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।